नमस्कार मित्रांनो, राज्यात सध्या दूध व्यवसाय अडचणीत आलेला निदर्शनास येत आहे. सध्या उत्पादनाचा लागणारा खर्च आणि अपेक्षित उत्पादन याचा ताळमेळ घालताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. चारा टंचाई आणि पशुखाद्याचे वाढलेले भरमसाठ भाव यामुळे या व्यवसायात सध्या नफ्यामध्ये खूप मोठी घट झालेली दिसते. सध्याच्या परिस्थितीला दुधाला भाव हा किमान गाईच्या दुधाला 50 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 80 रुपये असायला हवा, अशी शेतकरी वर्गातून मागणी होताना दिसत आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला दुग्ध व्यवसाय सध्या संकटात सापडलेला आहे. वाढती महागाई, पशुखाद्याच्या किमतीवरील मोठी वाढ, चारा टंचाई आणि दुधाला मिळणारा स्थिर दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. गेल्या काही दिवसापासून पशुखाद्यामध्ये भरमसाठ झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांचा तोटा वाढत चाललेला आहे. एकीकडे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा जोडधंदा तोट्याचा ठरत आहे. पशुखाद्य, कडबा, सरकी पेंड, कुटार यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, तर दुधाचे दर मात्र त्या मानाने अपेक्षितपणे वाढ नाही. त्यामुळे यामध्ये खूप मोठी तफावत निर्माण झाली आहे. सध्या उन्हामुळे जनावरांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. उष्णतेमुळे जनावरांची भूक कमी होते, पचनशक्ती मंदावते आणि परिणामी दूध उत्पादनात घट होते. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या शेतकऱ्याचे उत्पन्न आणखी कमी झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे विहिरी, नदी, नाले अडले आहेत. हिरवा चारा पिकविणे कठीण झाले असून बाजारात हिरव्या चाऱ्याचे दर दुप्पट तिप्पट झाले आहेत. त्यामुळे जनावरांचे पोट भरणेही कठीण झाले आहे. याचा थेट परिणाम दुग्ध उत्पादनावर आणि या व्यवसायाच्या टिकावावर होत आहे. पशुखाद्याच्या वाढलेल्या दरामुळे जनावरांच्या देखभालीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कडबा आणि गहू, भुसा यांचे दरही दुपटीने वाढले आहेत. शेतातील वाढता खर्च, निसर्गाचा फटका आणि कमी उत्पन्न यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत दूध व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने हा व्यवसाय बंद करण्याचा विचार काही जण करत आहेत. दूध व्यवसाय वाचवण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, पशुखाद्यावर अनुदान द्यावे आणि दुधाच्या खरेदी दरातही वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. सध्याच्या परिस्थितीत दूध व्यवसाय टिकवणे शेतकऱ्यासाठी मोठे आव्हान बनले आहे. खर्च वाढ आणि उत्पन्न कमी यामुळे हा व्यवसाय तोट्यात जात असून वेळेत उपाययोजना न झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.